नॅशनल क्रश रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न काल परवा झालं. यांचे खूप कमी फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. सध्या प्रत्येक गोष्ट सोशलाइज करत आहेत लोकं. यामध्ये बॉलिवूडच्या काही हिरोईन्स तुम्ही पाहिल्या असतील. प्रेग्नन्सीमध्ये त्यांनी कशा पद्धतीचे फोटो पोस्ट केले होते. त्याचबरोबर ते त्यांच्या लग्नाचे कशा पद्धतीचे फोटो पोस्ट करतात. त्याचबरोबर त्यांची जी काही लाईव्ह चालू आहे, ती लाईव्ह देखील सोशलाइज करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आपण पाहतो देखील. बॉलिवूडच्या मूव्ही देखील तुम्ही पाहता. या मूव्हीजमध्ये खास करून हिंदू संस्कृतीला टार्गेट केलं जातं. देवदेवतावरती जोक केले जातात. ते हास्यास्पद पार्ट हा मूव्हीमध्ये जोडला जातो. परंतु विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे काही फोटो तुम्ही पाहता, त्यामध्ये राधाकृष्ण असेल, राम सीतेची जोडी असेल, ते महादेव आणि पार्वतीची ही जोडी आहे. अशा पद्धतीचा लूक त्यांनी आणून हे लग्न केलं आहे. मित्रांनो, यामधून एकच गोष्ट लक्षात येते, इंडस्ट्रीत नव्हे तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सर्व हिरो, हिरोईन, सर्व कलाकार हे आपल्या संस्कृतीशी किती जोडलेली नाळ त्यांनी आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजेच लग्न आहे. हे लग्न त्यांनी सोशलाइज केलं नाही. इव्हन OTT सारख्या प्लॅटफॉर्मने विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाला एक ऑफर दिली होती. फक्त लग्न शूट करण्याची परवानगी दिली तर 66 कोटी रुपये OTT त्यांना देणार होतं. परंतु ही ऑफर त्यांनी नाकारली. 100-150 लोक सोबत घेऊन त्यांनी लग्न केलं आणि हे लग्न पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं हिंदू संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने लग्न केले जाते त्या पद्धतीनं, आणि त्यांचा कॉस्ट्यूम देखील अतिशय छान, आपल्या भारतीय संस्कृतीला मॅच होणारा आणि संस्कृतीशी मिळता जुळता कॉस्ट्यूम त्यांनी तयार केला आणि त्यांनी लग्न केलं. त्यामध्ये जे काही फोटो सध्या सोशल मीडियावरती फिरत आहेत, ते फोटो खूप कमी आहेत. ते त्यांनी स्वतःहून पर्सनली पोस्ट केलेले फोटो आहेत. इतरांना कोणालाही ते फोटो काढण्यासाठी मज्जाव केला होता किंवा इतर कोणीही फोटो पोस्ट केले नाहीत. हे जे काही फोटो सोशल मीडियामध्ये फिरत आहेत, ते त्यांनी पर्सनल त्यांनी काढलेले फोटो फिरत आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा क्षण लग्न आहे आणि हे लग्न त्यांनी सोशलाइज केलं नाही. सोशलाइज केल्याच्या नंतर नजर लागते असं देखील म्हणतात. महाराष्ट्रामध्ये एका क्रिकेटरचं लग्न देखील अर्ली सोशल मीडियावरती पोस्ट केल्यामुळे नजर लागली की काय म्हणून अगदी 2 ते 3 दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी आय थिंक ते लग्न मोडलं. तर मित्रांनो, साऊथ इंडस्ट्रीतले कलाकार आणि हे सर्व लोक आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. त्या जीवनातील इव्हेंट देखील ते संस्कृतीला धरून करत आहेत, संस्कृतीला अनुसरून करत आहेत. त्यामध्ये कितीही पैसा भेटला तरी पैसा हा दुय्यम असून आपली लाईफ, आपल्या लाईफमधले क्षण हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनी हे लग्न अशा पद्धतीने केलं. या लग्नाची चर्चा संपूर्ण भारतभर होत आहे, इव्हन संपूर्ण जगामध्ये होत. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.